नमस्कार मित्रांनो, वाय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगार या ठिकाणी ह्या योजनेची आतुरतेने वाट बघत होते, कारण की बरेचसे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच अद्याप भेटलेला नाही. कारण की आतापर्यंत कसं होत होतं, बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचचा लाभ घेण्यासाठी भरपूर त्यांना या ठिकाणी जे आहे ते पैसे मोजावे लागत होते. बरेचसे या ठिकाणी त्यांना जे आहे ते अडचणीला सामना करावा लागत होता. परंतु आता तसं होणार नाहीये. बांधकाम कामगार जे आहेत ते स्वतः त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून जे गृहोपयोगी संच आहेत, भांड्याचा संच आहे, ते तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकतात. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी तारीख भेटली जाईल. त्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. तुमच्या जवळचा तालुका असेल, जिल्हा असेल, त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. जेही तुमच्या जवळचा कॅम्प असेल ते निवडायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्या तारखेला जायचंय आणि तुम्हाला त्या ठिकाणी गृहोपयोगी संच त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल आणि तुम्हाला ते गृहोपयोगी संच घेऊन यायचं आहे. कुणालाही 1 रुपया न देता यायचं आहे. या ठिकाणी पहा, संपूर्ण प्रोसेस पहा काय आहे काय नाही. तर मित्रांनो, आपण मोबाईलवरून तुम्ही अर्ज कसा करू शकतात. तर मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्या ह्या व्हिडिओची लिंक किंवा आपल्या जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा त्या महाBOCW.in जी वेबसाईट आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कर्मचारी मंडळाची, तुम्हाला ह्या वेबसाईटवर यायचं आहे. आणि हे ऑप्शन तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन हे ऑप्शन दिसत आहे. तुम्हाला बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन यावरती क्लिक करायचं. तर आपण बांधकाम कामगार लॉगिन यावरती क्लिक करूयात. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय करायचे, पहिल्यांदा जे आहे ते बांधकाम कामगाराचा आपला आधार नंबर जे आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. तुम्ही तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्या. या ठिकाणी आपण आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करायचे. प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते एक OTP टाकण्याचा पेज येईल. या ठिकाणी आपल्याला OTP टाकायचा आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला OTP आपला गेलेला आहे. या ठिकाणी OTP आल्यानंतर आपल्याला जे आहे ते OTP या ठिकाणी या रिकाम्या रेकॉर्डमध्ये टाकायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला OTP आलेला आहे आणि OTP आपण या ठिकाणी एंटर केलेला आहे. OTP एंटर केल्यानंतर आपल्याला व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. आता व्हॅलिडेट OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येणार आहे. BOC प्रोफाईल, बांधकाम कामगाराची प्रोफाईल येणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पाहू शकतात, बांधकाम कामगाराच्या या ठिकाणी नाव दिसतोय, आधार नंबर दिसतोय, त्यानंतर बांधकाम कामगाराच्या साईडला फोटो दिसतोय. तर आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर काय करायचं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांधकाम कामगाराचे जे रजिस्ट्रेशन नंबर आहे, तर आपल्याला तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी घ्यायचा आहे. कारण की बांधकाम कामगाराचा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला गृहोपयोगी संचेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे. तर आपल्याला हा जो आहे तो आपल्याला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला ह्या वेबसाईट आपलं काम संपलेलं आहे. आता आपल्याला जायचंय दुसऱ्या वेबसाईटवरती, ज्या ठिकाणी आपल्याला गृहोपयोगी संचेचा लाभ घ्यायचा आहे किंवा गृहोपयोगी संचेचा अर्ज करायचा आहे. आपल्याला त्या वेबसाईटवर जायचं आहे. तर आपण त्या वेबसाईटवर जाऊ. मित्रांनो, तुम्हाला आता ह्या वेबसाईटवर यायचं आहे आणि ह्या वेबसाईटची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही टच करून तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊ शकतात आणि ह्या वेबसाईटवर येऊ शकतात. आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी पहा गृहोपयोगी वस्तू संच मागणी अर्ज तुम्ही पाहू शकतात. यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असेल, तुम्हाला प्रिंट काढायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, कामगार नोंदणी क्रमांक आणि नोंदणी दिनांक आणि ही अपॉइंटमेंट प्रिंट काढा यावरती क्लिक करून तुम्ही पहिली अपॉइंटमेंट जर केली असेल तुम्ही प्रिंट काढू शकतात. आता या ठिकाणी पहा, आपण पहिली अपॉइंटमेंट केलेली नाही, आपल्याला नवीन अपॉइंटमेंट करायची आहे. तर आपल्याला कसं करायचं या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी पहा मित्रांनो, नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली BOCW कामगार नोंदणी क्रमांकामध्ये टाका. तर या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचंय, आपल्याला या ठिकाणी कामगार नोंदणी टाकायची आहे. त्यानंतर जे आहे ते बांधकाम कामगारची नोंदणी म्हणजेच नोंदणी दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर बांधकाम कामगाराचा नूतनीकरण दिनांक टाकायचा आहे. आपण मी संपूर्ण भरून घेतो. तर आपण या ठिकाणी जे आहे ते रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर नोंदणी दिनांक आणि नूतनीकरण दिनांक टाकलेला आहे. तर या ठिकाणी चेकिंग घेत आहे, चेकिंग करीत आहेत. आपण नूतनीकरण दिनांक या ठिकाणी जे आहे ते टाकलेला आहे, नोंदणी दिनांक टाकलेला आहे आणि आपला कामगाराचा जे रजिस्ट्रेशन नंबर आहे, नोंदणी क्रमांक आहे तो
तो आपण टाकून घ्यायचा। मोबाईल नंबर मित्रांनो ऑटोमॅटिक येणार आहे, त्यानंतर आधार नंबर ऑटोमॅटिक येईल, त्यानंतर जे नाव आहे बांधकाम कामगाराचे ते या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे। तुम्ही पाहू शकता। तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुम्हाला फक्त तुमचा इमेज म्हणजे तुमचा जे आहे ते या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे कामगाराची जी नोंदणी आहे तो नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। तर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर पाहायला भेटेल, त्यानंतर बांधकाम कामगाराचे जे आधार कार्डचा क्रमांक आहे तो पाहायला भेटेल, त्यानंतर बांधकाम कामगाराचे जे पहिलं नाव आहे आडनाव आहे हे आपल्याला या ठिकाणी संपूर्ण पाहायला भेटेल, त्यानंतर बांधकाम कामगाराची जन्मतारीख पाहायला भेटेल, बांधकाम कामगाराचं वय किती आहे ते पाहायला भेटेल, त्यानंतर बांधकाम कामगाराच्या या ठिकाणी शिबिर कॅम्प निवडा या ठिकाणी जे आहे ते आपल्याला टच करायचं आहे। या ठिकाणी कॅम्प निवडा यावरती आपण क्लिक करूयात। तर या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करून आपलं जे आहे ते कॅम्प निवडून घ्यायचं आहे। तुमच्या जवळचे जे ही गावाचे नाव आहेत कॅम्पचे, तुमच्या गावाजवळ जे कॅम्प असतील त्या कॅम्प म्हणजे गाव असतील त्या गावाचे नाव त्या ठिकाणी दाखवलं जाईल। तुमच्या जवळचं जे गाव असेल त्या सर्व लिस्टपैकी एक लिस्ट असते, त्या लिस्ट दाखवली जाईल। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय दाखवत नाही सध्या, तुमच्या मोबाईलमध्ये जर दाखवत असेल तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला लिस्ट संपूर्ण दाखवेल। तुमच्या गावाचे शेजारचे जे कॅम्प आहेत त्या ठिकाणी संपूर्ण लिस्ट दाखवली जाईल। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळचं जे गाव आहे ते निवडायचं आहे। ते निवडल्यानंतर तुम्हाला खाली 16 घोषणापत्र डाउनलोड करायचं आहे। तर 16 घोषणापत्र डाउनलोड करायचं कसं करायचंय, तर ह्यावरती आपल्याला क्लिक करायचंय आणि यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 16 घोषणापत्रामध्ये काय काय लिहायचे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे तुम्हाला काय अडचण येणार नाही। तर मित्रांनो अशा प्रकारे असणार आहे 16 घोषणापत्र। तर 16 घोषणापत्रामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय लिहायचं आहे, या ठिकाणी दिलेलं आहे मी श्रीमती, या ठिकाणी बांधकाम कामगाराचं नाव टाकायचे, त्यानंतर बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे, त्यानंतर या ठिकाणी जे बांधकाम कामगाराचे या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला वाचून घ्यायचं आहे काय दिलेलं आहे या ठिकाणी। आणि ते झाल्यानंतर बांधकाम कामगारांना जे आहे ते त्यांच्या घरातील त्यांचं पत्नीचं किंवा पतीचं नाव जर बांधकाम कामगाराच्या लिस्टमध्ये असेल तर त्यांनी या ठिकाणी त्यांचं नाव लिहायचं आहे। आणि त्यानंतर बांधकाम कामगाराची त्यांची नोंदणी असेल त्या ठिकाणी नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, नसेल तर नाही म्हणून टाका आणि या ठिकाणी काय टाकायची तुम्हाला गरज नाही आहे। त्यानंतर बांधकाम कामगाराची या ठिकाणी सही करायची आहे, बांधकाम कामगाराचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि हे अपलोड करायचं आहे। आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपल्याला जे सेल्फ स्वयंघोषणापत्र आहे त्यावरती चॉईस फाईलवरती क्लिक करायचे। या ठिकाणी आपल्या गॅलरी जायचं आहे, ज्या ठिकाणी सेव्ह केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हे चॉईस फाईलवरती क्लिक करून सर्च करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते प्रिंट अपॉइंटमेंट ह्यावरती क्लिक करायचं आहे। प्रिंट अपॉइंटमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते पुढचं प्रोसेस येणार आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते बांधकाम कामगारांना तुमची अपॉइंटमेंट डेट काढता येणार आहे। या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारची अपॉइंटमेंट डेट असते आणि ह्यामध्ये तुम्हाला ती तारीख दिली जाईल। त्या तारखेला तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी जे शिबिर निवडलेलं जे कॅम्प निवडलेला आहे त्या गावाला ह्या तारखेला जावं लागेल आणि त्या तारखेला त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित न राहिल्यास त्या ठिकाणी तुमचा अर्ज रद्द केला जाईल। तर ज्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं आहे त्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे। भेटूयात मित्रांनो नवीन माहितीचं अशाच नवीन व्हिडिओ मध्ये। जय हिंद।